तर मित्रांनो बघू शकता नवी मुंबईच्या मानाच्या पालखीला आपला घोडा तर नाचलाच. माऊलीला जसा नवी मुंबईच्या मानाचा पालखीचा मान आला तसाच आता आपल्या उरण मधली म्हणजे गेल्या वर्षी निघलेली आहे ते आणि मी पण उरणचाच आहे. माझ्या गावाच्या साईडला मला अभिमान वाटतंय का आपले भोमावशी पोराई नवी जशी उरणची पालखी निघणार आहे, जशी नवी मुंबईची पालखी निघली कारल्याला, तशी आईची आपल्या भोमाच्या गावातून निघली ना. त्यांची मागणी आहे का माऊली घोडा पालखीला यावा. हीच यांची प्रार्थना. काय दादा ते बोलतील आता, मी माझा लाल नाही करत. दादा तुम्ही सांगा तुमची काय इच्छा आहे. आता आम्ही नवी मुंबईच्या पालखीमध्ये घोडा नाचताना एकदम उत्स्फूर्तपणे पाहिला आणि यावेळेस आम्ही ठरवला की दादाला आपण गेल्या वर्षी पत्री द्यायला विसरलो, म्हणजे आम्हाला टाइमच नाही भेटला ऍक्च्युली. तर यावेळेस आम्ही सर्व मिळून आमचे गावातली पोरं आम्हाला दादाला प्रशांत दादाला पत्रे घेऊन आले. त्या मानाचा सन्मान त्यांनी स्वीकारावा बस. आणि खरं तुम्हाला म्हणतंय मना म्हणजे मला माऊलीची मुलं मान मिळतं आई माऊलीचे आशीर्वाद. आणि दुसरी गोष्ट आपला माऊली जो घोडा तुमचा सगळ्या प्रेक्षकांचा आहे. आणि तुम्ही सांगला दादा बोललो मला काय आपल्या पालखीला घोडा नाचला पाहिजे. चला चांगली गोष्ट. आता परवाना जाणार आहे 10 तारखेला साई पादुकाला. दरवर्षी साई पादुकाला फिरकून गावात घोडा आपला असते माऊली. त्याच्यानंतर महाशिवरात्रीला इथे आवरे गावात असतोय. त्याच्यानंतर जसकारला असतोय पालखीला. म्हणजे समाजकार्यासाठी आपण हाव आणि येतून आपण बोलवतो. तर मी पण येतोय तिथं मोठे मध्ये. तर तुम्ही पण या आणि माऊली पण येणार आहे. आणि या आपण सगळ्या मुलांना साथ देऊया आपण सगळे. कारण आपल्याकडची उरण मधली पहिली पालखी निघते. गेल्या वर्षी ते काढलेली आहे, आता यंदा परत काढलेली आहे. मी पण येते आणि तुम्ही पण या.